बघा, ज्या दिवशी उपवास असेल आणि साबुदाणा भिजवायचे विसरला असताल ना, तर ही अशी भजी नक्की ट्राय करा. चवीला एवढे खूप छान लागतात आणि खूप कमी वेळेत बनतात. तर बघा, तुम्हाला आवाज पण दाखवते मी याचा, की कुरकुरीत होतात मस्त आणि खुसखुशीत पण होतात. हे बघा, आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत झालेत मस्त. त्याला काही वेळ लागत नाही, चटपट होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी ही भगर घेतली, 1 वाटी भरून भगर आहे आणि अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घेतलेत. तर आता ही साबुदाणा आणि ही भगर चांगली खमंग थोडीशी भाजून घेऊ आपण. मी कढई तापायला ठेवली. बघा. ह्याच्यात आता ही भगर टाकून घेते आणि हे शाबूचे तांदूळ हे सोबतच टाकून ह्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे. 5 मिनटं तरी याला भाजायचं, म्हणजे खमंग भाजल्या जातं. याला भिजवायची गरज नाही, काय नाही. भाजून लगेचच ह्याचे भजे तयार होतात. हे खाली करपू नये म्हणून ह्याला सारखं असं फिरवत राहायचं. आणि चवीला पण खूप छान लागतात बघा. आता हे सगळे असे 5 मिनटं याला भाजून घेते. तर बघा, झालेत 5-6 मिनटं झालेत. मस्त बारीक गॅसवर याला भाजून घेतलं आहे चांगलं. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. त्या प्लेटमध्ये आता याला थंड व्हायला ठेवते. आणि त्या ज्या वाटीने भगर घेतली होती त्या वाटीने शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे तुम्हाला जर कमी टाकायचे असले तर कमी पण थोडेसे टाकू शकता. आणि त्याच्यातच 4-5 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. आता ह्या मिरच्या आणि शेंगदाणे हे भाजून घेते. तिखट मिरची जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर 2-3 लहान मुलं जर खाणार असेल तर 2-3च मिरच्या टाकायच्या. त्याला चांगलं शेंगदाणे आणि मिरची पण भाजून घेते. शेंगदाणे भाजत आलेत बघा. आता इथं 2 बटाटे घेतलेत मी. तर हे 2 बटाटे आता ही जाड खिसणी असते ना मोठी, ह्या खिसणीने किसून घेणार आहे. तर बघा, आता हे थंड झालेत चांगले. ह्याला मिक्सरमध्ये चांगली याची पावडर करून घेते. तर काढले बघा याला मिक्सरमधून. आता हे एका भांड्यात काढून घेऊ. आता ही शेंगदाणे आणि मिरची ही पण मिक्सरमधून काढून घेते. तर आता हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ना, ते टाकून घेते याच्यात. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 वाटी दही आहे. ज्या वाटीने भगर घेतली होती त्या वाटीने 1 वाटी दही घेतलं आहे. आणि 2 आलू घेतले होते. ते आलू असे मोठ्या खिसणीने किसून घेतलेले आहेत. त्यातलं सगळं पाणी काढून असं 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग पाण्यात ठेवले होते. तरी पिळून हे पण ह्याच्यात टाकू. आता तुम्ही जर जिरं कोथिंबीर खात असाल तर टाकू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला 10 मिनटं झाकून ठेवायचं मिक्स करून. म्हणजे चांगलं मुरतं आणि भजी पण आपले एकदम कुरकुरीत होतात छान. तर आता याला असं चांगलं मिक्स करून 10 मिनटं झाकून ठेवून देते. तर बघा, याला आता झाकून 10 मिनटं ठेवायचं. तर बघा, आता हे 10 मिनटं होऊन गेलेत आणि पीठ पण छान मुरले. हे बघा, आता याचे तेल तापायला ठेवले मी. हे बघा, तेल तापायला ठेवले. हे असे आता छोटे छोटे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे लगेच
त्याला मिनिटभर असंच राहू द्यायचं, बसतील तेवढे सोडायचे. ते बघा असा कलर आला, याला पलटी करून घ्यायचे. हे खायला चवीला एवढे छान लागतात ना, कुरकुरीत मस्त. गोल्डन कलरवर होऊ द्यायचे मस्त. बघा किती छान कलर आलाय, गोल्डन कलर. आता ह्या कलरवर आपल्याला काढून घ्यायचे. अजिबात तेलकट होत नाही. तेल नितळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे. आता बाकीचे सगळे असेच टाकून घेते सगळे. झालेत बघा. आता हे पण मस्त कलर आला, याला काढून घेते. हे बघा जवळून दाखवते. कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.